चालेल, करू चालू. हा माताजी. ओके. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्व वैष्णवींना माझा प्रणाम. श्रीराम. आजचा विषय आहे, रामनवमीचा विषय आहे. मला रामनवमी म्हटलं की काही वर्षांपूर्वी टीव्ही वरती रामायण चालू होतं आणि त्यावेळी ते रामायणाची वेळ झाली, 9 वाजले की रस्त्यावर म्हणजे असा अनटोल्ड कर्फ्यू चालू व्हायचा. कोणी चिटपाखरू सुद्धा दिसायचं नाही, जे ते आपापल्या घरात बसून ते रामायण बघायचे. म्हणजे तेव्हा कोणी न सांगता सुद्धा रस्त्यावर कोणी दिसायचं नाही, इतकं ते सगळे रामायणात अडकलेले होते. रामानंद सागरांनी ते टीव्हीवर चालू केलेलं होतं रामायण आणि खूप त्याला खूप लोक प्रचंड प्रतिसाद द्यायचे आणि लोकांच्या असं मनामनामध्ये ते रुजलेलं होतं. आणि इतकं असताना सुद्धा म्हणजे आपण रामायण पाहतो, रामायण ऐकलं नाही किंवा रामायण माहिती नाही, रामाच्या रामलीला माहिती नाही असं, किंवा रावण माहिती नाही, सीता माहिती नाही असं कोणीच नसेल, लहान मुल सुद्धा नसतं. तरी एवढं सगळं असताना रामायणाशी आपला एवढा संबंध, जवळचा संबंध, नजीकचा संबंध असताना सुद्धा आपल्याला कसं ऐकायला मिळतं नेहमी की माझ्या आयुष्यात काय राम नाही, राम नाही, मग माझ्या जीवनामध्ये राम नाही. कुठं जातो या सगळ्यांचा राम, कुठं जातो? आता तो राम आज कसा आयुष्यात आपल्या जीवनात आणायचा तो आपण पाहूयात. तर साधारण कसं असतं, कोणी आपण वारकरी पंथाचे लोक वारी जेव्हा जाते तेव्हा सगळे राम कृष्ण हरी म्हणतात एकमेकांना, राम कृष्ण हरी. सर्वजण एकमेकांना नमस्कार किंवा गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग वगैरे असं काही म्हणत नाही. तिथे लोक राम कृष्ण हरी आणि जय जय राम कृष्ण हरी ते म्हणत जातात सतत. म्हणजे त्याचं राम नामाचा घोष करत जातात, कृष्णाचा घोष करत जातात. गोंदवलेकर महाराजांचं पण आपल्याला माहित आहे, जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम असं रामाचा महामंत्र पण आपल्याला माहित आहे. रामायणामध्ये आपण रामायण जेव्हा ऐकतो तेव्हा रामायण ऐकताना पण आपल्याला ही कथा फार आवडत असते, गोष्ट म्हणून फार आवडत असते. आपल्याला सगळ्यांना रामायण सगळ्यांना माहिती आहे, लहान मुलांना माहिती आहे, सगळ्यांना वृद्धांना तर चांगलंच माहित आहे. पण ही फक्त कथा नाहीये, तर ते आपल्याला शिक्षणाचं माध्यम आहे. आपल्याला रामायणातनं काहीतरी शिकायला मिळतं. काय शिकायला मिळतं ते आज आपण पाहूयात की रामायणामधून आपल्याला काय 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 जाणता येतं. रामायणामुळे आपल्याला यशाचं रहस्य, आपल्या आयुष्यातलं यशाचं रहस्य काय आहे हे जाणता येतं. हेच आपण पाहूयात आज. तुकाराम महाराज म्हणतात, सुरुवात करते मी फक्त अभंगाची. राम राम उत्तम अक्षरे, राम राम उत्तम अक्षरे कंठी धरिली आपण शंकरे. म्हणजे कैसी तारक उत्तम, कैसी तारक उत्तम तीही लोका, हलाहल शीतल केले शिवा देखा. म्हणजे राम राम ही 2 अक्षर आहेत, ही काय आहेत, उत्तमच श्रेष्ठ अक्षर आहेत. आणि म्हणून शंकरांनी काय केलेले, त्यांना आपल्या कंठामध्ये धारण केले, म्हणजे त्याचं सतत स्मरण करत असतात. शंकर हे रामनामाचं स्मरण करत असतात. मग जेव्हा सागर मंथन झालं तेव्हा सागर मंथनाच्या वेळी काय झालं,
सगळ्यात पहिल्यांदा हलाहल आला. हलाहल विष समुद्र मंथनातून बाहेर आलं. मग आता ते बाहेर आल्यावरती शंकर पुढे होऊन त्यांनी प्यायला सुरुवात केली. तेव्हा हे सगळ्या विश्वाला हे सगळं हलाहल एकदम क्लेशकारक होतं. म्हणून काय केलं भगवान श्रीरामांनी राम नामाचा जप केला आणि ते प्राशन केलं. म्हणजे आपल्याला शंकरांनी सुद्धा त्यावेळी कोणाला स्मरलं तर रामाला स्मरण आणि ते प्राशन केलं हलाहल. त्या योगे त्यांचा कंठ काय झाला शीतल झाला. म्हणजे रामनाम कसं आहे हे त्रैलोक्याला तारक आहे. म्हणजे फक्त कोणाला एकाला नाही शंकराला नाही किंवा आपल्याला नाही तर हे त्रैलोक्याला तिन्ही लोकाला तारक नाम आहे. भगवान शंकरांनी हे नाम पार्वतीला दिलं आणि म्हणजे या मंत्राचा उपदेश पार्वतीला दिला आणि त्यामुळं पार्वतीने सतत नामस्मरण केल्यामुळं पार्वतींचं कसं झालं जरायुजादी योनी आणि गर्भवास सुटले. त्यांना असं गर्भवास नाही त्यांना पुन्हा जन्म नाही मिळाला. तेच तुकाराम महाराज म्हणतात राम हे नाव पवित्र आहे. म्हणजे एकदम पवित्र नाव आहे. आपण म्हणतो असं अनादी आहे त्याला आधी किंवा अंत नाहीये. सुंदर आहे आणि नित्य नूतन असे आहे. प्रत्येक वेळी नवीन वाटणार हे असं आहे. म्हणून मी मनापासून कंठात धारण केले असं तुकाराम महाराज म्हणतायत की हे कसं आहे नाव अतिशय पवित्र आहे अनादी आहे सुंदर आहे आणि नित्य नूतन आहे. म्हणून मी मनापासून त्याला कंठामध्ये धारण केले म्हणजे त्याचं सतत स्मरण करत असतात. सकळ साधनांचे सार रामकृष्ण हा उच्चार. आता नामदेव महाराज काय म्हणतात की सकळ साधनांचे सार सकळ साधनांचे सार रामकृष्ण हा उच्चार. सर्व साधनांचे सार काय आहे ते रामकृष्ण उच्चार. रामकृष्ण म्हणे वाचे नारायण. आपण जेव्हा आपल्या मुखाने नामकृष्ण म्हणतो आपण तुटेल बंधन यमपाश तेव्हा काय होतं हे यमाचे पास सुद्धा तुटून जातात आणि आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून वाचतो. म्हणजे त्यांना परत यम आपल्याकडे येत नाही आपल्याला परत जन्म घ्यावा लागत नाही. म्हणा श्री रामकृष्ण म्हणे वाचे नारायण तुटेल बंधन यमपाश म्हणा श्रीराम जय राम भवसिंधू तारक नाम. कसलं हे नाम श्रीराम जयराम हे भवसिंधू तारक नाम आहे. भवसागर तार करवतं आपल्याला हे नामपतित पावन नाम जीवाचे साधन. हे नाम कसं आहे पतितांचं पावन करणारं नाम आहे आणि हे नाव कसं आहे तर सर्व जीवांचं साधन आहे. नामा म्हणे जिव्हे नामस्मरण करी. नामदेव महाराज सांगतात काय करायचं हे नाम असतं ते जिव्हेने स्मरण करायचं म्हणजे सतत म्हटलं पाहिजे. आता राम म्हटलं की आपल्याला रावण हे आठवतात कारण राम आणि रावण हा संबंध एवढ्यासाठी रामाने जन्म घेतलेला होता ना. राम म्हटलं की रावण आलेच परंतु जेव्हा रावण मृत्यूशय्येवर होते तेव्हा तेव्हा काय राम लक्ष्मणाला म्हणाले की रावण हे खूप मोठे राजनीतिज्ञ आहेत आणि जाणकार आहेत. खूप मोठे आणि प्रकांड पंडित आहेत ते महान योद्धा आहेत महान शिवभक्त आहेत आणि ते इतके हुशार पंडित असल्यामुळे त्यांची आता जायची वेळ आली शरीर सोडून जायची वेळ आली. तेव्हा त्यांच्याकडून काहीतरी शिकून घे. आता तू लक्ष्मणा हे तू रावणाच्याकडे जा आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकून घे. म्हणजे ते देतात असं काही नाही की दुसऱ्याला द्यायचं नाही. तेव्हा राम पण हे पंडित असल्यामुळे ते देत होते. तेव्हा ते जा शिकून घे म्हणतात. तर तेव्हा लक्ष्मण रावणाजवळ गेले आणि त्यांच्या मुखाजवळ उभे राहिले. तेव्हा रावण काही बोलले नाहीत लक्ष्मणाला. मग पुन्हा लक्ष्मण रामाकडे गेले. रामजींच्याकडे गेल्यावर रामजींना सांगितलं की ते काही बोलत नाही. तेव्हा रामजींनी काय सांगितलं की तुला शिक्षण घ्यायचं आहे म्हणजे तुझ्याकडं नम्रता पाहिजे. म्हणजे याचकांनी नेहमी काय करायचं पायाशी चरणांजवळ थांबलं पाहिजे. चरणांशी आपल्याला थांबून लीनता पाहिजे नम्रता पाहिजे तरच आपण कुठलं काही आत्मसात करू ग्रहण करू. दिलेलं ज्ञान ग्रहण करायचं असेल तर विनम्रता पाहिजे आणि लीनता पाहिजे कोणत्या गोष्टीमध्ये. तेव्हा तसं केलं असतं रावणाने मग तसं केलं. मग लक्ष्मणांना सांगितलं रामाने जेव्हा लक्ष्मणांना सांगितलं तेव्हा लक्ष्मण गेले आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहिले. तेव्हा रावणाने लक्ष्मणांना ज्ञान दिलं. आणि याचं दुसरं उदाहरण आपण नेहमी पाहतो की जेव्हा महाभारताचं युद्ध चालू होणार असतं त्यावेळेस युद्धाच्या अगोदर दुर्योधन आणि अर्जुन श्रीकृष्णांना भेटायला जातात.
त्यावेळी भगवान श्रीकृष्ण झोपलेले असतात. मग ते काय करतात की दुर्योधन हे भगवंतांच्या मुखाच्या बाजूकडे जाऊन बसलेले असतात आणि अर्जुन हे पायाजवळ बसलेले असतात. तेव्हा जेव्हा भगवंत डोळे उघडतात तेव्हा पहिल्यांदा त्यांना अर्जुन दिसतात. मग ते अर्जुनाला विचारतात की काय पाहिजे. मग अर्जुन सांगतात की त्यांना तुम्ही आमच्या बाजूनी पाहिजे युद्धामध्ये. आणि दुर्योधनांना पण तेच पाहिजे होतं, त्यांची सेना पाहिजे होती. तसं म्हणजे मग जे आपलं नेहमी लीन असतो, नम्र असतो, त्याला भगवंत नेहमी देत असतात. आणि चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी नेहमी याचकाने त्याच्या म्हणजे पायाजवळ नम्र पाहिजे, लीनता असली पाहिजे त्यांच्याकडे. आणि चांगल्या गोष्टी कोणीही देतं, मग जरी रावण शत्रू होता तरी त्याच्याकडनं चांगल्या गोष्टी शिकता आल्या पाहिजेत. तसंच तेच रावण म्हणला की श्रीरामांना वेळीच मी शरण जायला पाहिजे होतं, म्हणजे ही चांगली गोष्ट. असं म्हणतात की राम म्हणतात तर जाणता नेमता पण राम म्हणतो. म्हणजे राम जर म्हटलं आपण तर आपल्याला कळत न कळत सुद्धा आपण रामाचं जर नाव घेतलं तर काय होतं, तर आपलं जीवन उद्धरून जातं. कळत न कळत सुद्धा रामाचं जर नाव घेतलं तर ते आपलं जीवन उद्धरून टाकतं. मग तो कोणत्याही जातीचा असो किंवा कुळाचा असो. केलेले म्हणजे जो काही त्रिकाळ राम नामाचा उच्चार करत असतो तिन्ही काळ, त्याने पूर्वी केलेली जी काही महापातके असतात ती सुद्धा जळून खाक होतात. उदाहरणार्थ रावण. रावण हे सतत रामाला स्मरण करत असतात ना, कारण सीतामाईंना ते घेऊन आलेले असतात. म्हणून त्यांचे सगळे त्यांनी एवढी पातक केली तरी त्यांचा परमार्थ प्राप्तीचे सायास करायला नको. कारण की राम नामाचे स्मरण आपण जे करतो त्याला, राम नाम जेव्हा स्मरण करतो त्याला भूतपिशाचे सुद्धा बाधा करू शकत नाहीत. असं आहे की त्यांना भूतपिशाच सुद्धा आपल्याला बाधा करू शकत नाही. तर मग ह्याला यमदूत कसे काय जवळ येतील. एवढे आपण ज्यांना घाबरतो ते सुद्धा येऊ शकत नाही, तर यमदूत असे कसे जवळ येतील. मग त्याच्या वेळी अष्टप्रहर जे रामनाम घेत असतात त्यांना काय होतं, भवसमुद्र पार करता येतो. म्हणजे सतत सतत नामस्मरण, आपण कितीतरी संतांची उदाहरणं पाहिलेली त्याच्यामध्ये, त्यांचा हा भवसमुद्र असतो तो पार होतो. आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून येर जरे आपल्या ह्या चुकत राहतात. ते तुकाराम महाराज म्हणतात की मोक्ष प्राप्तीच्या साधनांचं कुठलं साधन, आपल्याला मोक्ष प्राप्ती करायचं असेल तर कुठलं साधन आपण वापरलं पाहिजे मोक्ष प्राप्तीसाठी. तर रामनाम हे सुखाचे साधन आहे, सोपं आणि सुखाचं साधन आहे. काय त्याला फक्त वाचेनीच उच्चारायचंय, काय करायचं यासाठी, आणि याच्यावरच आपला विश्वास पाहिजे. तर विश्वास ठेवून नामामृत पान केलं तर आपण हा भवसागर निश्चितपणे पार करू शकतो. म्हणून आपण सतत काय केलं पाहिजे, किमान स्मरण तरी करता आलं पाहिजे, काही काळ आपण घेतलं पाहिजे. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आपल्याला महामंत्र दिलेला आहे, तेव्हा आपण त्याचं सतत स्मरण जेव्हा करू तेव्हा आपण जाणते अजाणतेपणे सुद्धा जर ह्याचं रावणाला ह्याच्यातून मुक्ती मिळाली आणि आपण जर जाणते अजाणतेपणे नाव घेतलं तर निश्चितपणे आपल्याला ही मुक्ती मिळेल. आता रामजी म्हटलं की सीतामाई आल्यात. मग सीतामाई जेव्हा येतात तेव्हा सीतामाई आणि राम आपल्याला सर्वांना माहिती आहे की रामाला वनवासात पाठवलं दशरथांनी, आणि कैकेयींनी दशरथांच्याकडून वचन घेतलेलं होतं कैकेयी महाराणींनी. आणि त्यांनी सांगितलं की आता माझ्या मुलाला भरताला राज्यावर बसू दे आणि रामाला वनवासात पाठवा. मग ते वनवासात गेलेले असताना सीतामाई सुद्धा त्यांच्या बरोबर वनवासात गेल्या. आणि आपल्याला माहित आहे कथा की मग ते सुवर्णमृग आला, मग त्याच्या मागे गेल्यानंतर हे सीतामाईंना रावणाने पळवून नेलं ते. तर त्याच्या वेळेस सीतामाईंना पळवून नेल्यावरती राम हे काय करत होते, ते उत्तर भारतातून शोधत शोधत खाली आले दक्षिण भारतामध्ये. आणि त्यांचा एवढा विश्वास, किती विश्वास आहे एकमेकांवरचा, म्हणजे सीतामाईंचा रामावर आणि रामांचा सीतामाईंवर, की मला शोधत राम येणारच आणि मला ते शोधणारच. हा विश्वास, दृढ विश्वास होता सीतामाईंचा रामावर. आणि रामांचा विश्वास की कुठेही जरी राहिले
तर माझी पत्नी एकदम पवित्र राहणार. हा विश्वास एकमेकांचा किती महत्वाचा आहे. म्हणजे त्यांची कमिटमेंट किती महत्वाची, की आपण शब्द वापरतात की कमिटमेंट म्हणजे एक पत्नीव्रत होते राम. म्हणजे हे किती महत्वाचं मानलं जातं, की सीतामाई सुद्धा रावणाच्या तिथं राहत होत्या. रावणाने त्यांना बंदिवासात ठेवलेलं होतं अशे कोणात, पण त्यांना किती मानसिक त्रास देत होते. मग ते त्रास सहज करून सुद्धा सीतामाईंचा विश्वास होता की नाही, आपला पार्टनर आपल्याला शोधण्यासाठी इथं येणार, आपला जोडीदार आपला पार्टनर आपल्याला शोधण्यासाठी येणार. मग हे हे लग्न असो किंवा बिझनेस असो, मग हे जिथं आपली पार्टनरशिप असते आपल्या जीवनामध्ये, तेव्हा काय केलं पाहिजे, जिथं पार्टनरशिप असते तिथं विश्वास हा महत्वाचा असतो. आता सध्याच्या काळात कसे लोक डेटिंग करतात, डेटिंगचे कितीतरी ऍप आहेत. एकदा ऑनलाईन गेलं की हजारो लोक तिथं ऑनलाईन भेटत असतात. मग तिथं किती नुसतं एकदा स्वाईप केलं तरी किती कितीतरी लोक भेटतात. आणि अलीकडच्या काळात संबंधांना काही राहिलेलंच नाही. कितीतरी संबंध लगेच आज तयार होतात की उद्या बिघडतात, की उद्या डिवोर्स होतं, लग्न होतं किंवा पुन्हा त्यांचं डिवोर्स होतं, असं सारखं होत चाललेलं असतं. किती लग्न करतात, किती डिवोर्स होतात, आपल्याला सुद्धा कळत नाही काय. हे प्रमाण खूप वाढलेलं आहे, कारण की काय झालंय तर एकमेकांच्या वरचा विश्वास कमी झालेला आहे. म्हणून तर ते पार्टनर जेव्हा असतो, जोडीदार जेव्हा असतो, त्यांचा विश्वास आपल्याला फार महत्वाचा आहे. आणि काय होतं, प्रत्येक जण छोट्या छोट्या लाभासाठी, म्हणजे काय मला घरच नाही मग बदललं, किंवा मला असंच होत नाही त्याच्याकडे की बदलला पार्टनर. बिझनेस मध्ये सुद्धा छोटे छोटे लाभासाठी एकमेकांची बदला बदली करतात. म्हणजे कमिटमेंट काय राहिलीच नाही, एकमेकांना शब्द देणं असं काय राहिलेलंच नाहीये. कमिटमेंट काय करायचं हे काय शब्द राहिलेलंच नाही. आणि सायकोलॉजीने पण हे सिद्ध केलेलं आहे की आपल्यामध्ये दोन मनं असतात. कुठली दोन मनं असतात, एक मंकी माइंड, जे आपले राधानाथ महाराज नेहमी म्हणतात की आपलं मन आहे ना हे माकडासारखं आहे, चंचल आहे. आता एका फांदीवर की मग दुसऱ्या एका फांदीवर सतत ते उड्या मारत असते, एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर सतत. ते स्थिर राहत नाही एका जागेवर, स्थिर राहत नाही. मनाला सारखं काही नाही काहीतरी हवं असतं, त्याला काहीतरी गोल दिला तरच ते स्थिर राहतं. ते माकडाच्या मनाला काही गोल नसतो, त्याला असा उद्देश नसतो कुठला की हे काय करायचं, तसं ते स्थिर राहत नाही. त्यामुळे ते कुठेही कुठल्याही निष्कर्षाप्रत पोहोचू शकत नाही. आणि दुसरं मन हे मॉन्क माइंड. मॉन्क म्हणजे हे जे साधू आपण म्हणतो ना, त्यांचं त्यांचं कसं असतं की साधूचं कसं असतं, त्यांची किती पण वाईट परिस्थिती असेल तरी ते सुद्धा स्थिर राहतात. आणि त्या कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी ते उपाय शोधत असतात. म्हणून तर नामदेव महाराज काय म्हणतात, श्रीराम सोयरा आला माझ्या घरा. म्हणजे कुठं आलं श्रीराम, माझ्या घरी आले. आपले हे नामस्मरणाने जे सांगितलेले आहे की स्थिर राहतात, हे मॉन्क असतात ते स्थिर राहतात. म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात, श्रीराम सोयरा आला माझ्या घरा, दिधल्या मी आधारा हृदयी माझ्या. त्यांनी थारा कुठं दिला, तर स्वतःच्या हृदयामध्ये दिला. श्रीराम घरी आल्यानंतर नामदेवांनी थारा कुठं दिला, तर आपल्या हृदयी दिला. पावलो विश्रांती झाले माझे मन. म्हणजे विश्रांती, शांत झालं माझं मन. त्यांना मी माझ्या हृदयात थारा दिल्यामुळं माझं मन कसं झालं, शांत झालं. न लगे आता ध्यान शिकावया. आता तेवढ्यासाठी माझं मन विचलित होतंय, चंचल असते, अस्थिर राहते. त्याच्यासाठी आता मला ध्यान शिकण्याची काही गरज नाहीये. म्हणजे काय आहे की नामस्मरणाने सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. आपण तेवढ्या उत्कटतेने, तेवढ्या लक्षपूर्वक नामजप करायला पाहिजे. आणि त्यासाठी काय, आयुष्यात काय मिळवायचं असेल तर कमिटमेंट किती महत्वाचं आहे. आणि त्यासाठी त्याग पण केला पाहिजे. म्हणजे आपल्याला वेळ दिली पाहिजे आणि नित्यत्व, सतत नित्यपणा पाहिजे. तर आणि प्रेम पाहिजे. त्या कोण आपण जे काय करतो त्या गोष्टीप्रती किंवा त्या भगवंताप्रती प्रेम पाहिजे. आपला उद्देश पाहिजे. आपला उद्देश काय असला पाहिजे की ह्या जीवन मरणाच्या फेऱ्यांमध्ये मला यायचं नाही. मग ते कसं आहे, भगवंतांप्रती प्रेम आणि आपला उद्देश पाहिजे. आणि त्याच्यासाठी तपश्चर्या खूप महत्वाची असते. हे सगळं केलं तर आपण साधन आणि आपल्याला तिथपर्यंत पोचता येतं. हेच आपण रामचरित्रातनं शिकू शकतो. की साधं हिंदीमध्ये म्हणतात, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. म्हणजे आपण करायला पाहिजे. तर हे केलं तर सगळं जग आपल्या समोर झुकतं. असं आहे. आता राम आणि पाहिलं की सत्य व्रत राम असं म्हणतात.
राम आणि सत्य नेहमी एकत्र असतं, नेहमी सत्याचाच विजय होतो. कितीही असत्य हे कितीही मोठं असलं तरी त्याच्यावरती आपल्याला त्याचा उपयोग नाही, त्याचा विजय होणार नाही. म्हणून, कारण रावण हा प्रकांड पंडित होता, रणधुरंधर होता, पराक्रमी होता, तरी त्याचा पराभव काय झाला? कारण तो असत्याची बाजू घेऊन होता, सत्य त्याच्या बाजूला नव्हतं. म्हणून आपल्याला जर पाहिजे असेल, श्रीरामांना आपल्या जीवनामध्ये आणायचं असेल, तर सत्याची कास आपल्याला धरायला लागते. हे महत्वाचं आपल्याला शिकवण ह्यातून मिळतं. सत्याची कास आपण धरायला लागते आणि नेहमी विनम्र राहायला लागतं. कशासाठी? श्रीरामांनी हनुमानांना सांगितलं की सीतामाईंना शोधून, मग तेव्हा सीतामाईंना जेव्हा शोधायला पाठवलं, तेव्हा सीतामाई त्यांना दिसल्या, लंकेमध्ये दिसल्या. आणि त्या ठिकाणी लंकेमध्ये गेल्यावरती हनुमानांना सीतामाई दिसल्यावर हनुमानांच्याकडे तेवढी ताकद होती की ते सीतामाईंना खांद्यावरून आणू शकत होते आणि उचलून आणू शकत, तेवढी ताकद होती त्यांच्याकडे. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी जेवढं श्रीरामांनी सांगितले की जर सीतामाईंना शोधून ये, तेवढंच केलं. म्हणजे हनुमंतांनी काय केलं की आपल्याला जेवढं काम सांगितलंय तेवढंच करायचं, ते विनम्रपणे त्यांनी केलं. हेच आपल्याला राधानाथ महाराज प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रवचनातून आपल्याला चैतन्य महाप्रभूच्या शिक्षाष्टकातलं प्रत्येक वेळी ते म्हणून दाखवतात. तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानिन मानदेन कीर्तनीय सदाहरी. म्हणजे तृणादपि म्हणजे त्या लवाळ्यासारखं एकदम नम्र असलं पाहिजे. तेच तुकाराम महाराज म्हणतात की महापुरे लवाळे वाचती, वृक्ष उन्मळून जातात महापुरामध्ये, पण ती लवाळं असतात ती जमिनीला समांतर समांतर होतात आणि लवाळे वाचती असे. नाहीतर कसं होतं, आता हे कसं होतं की हे विनम्रता हनुमानासारखी पाहिजे, तरच आपल्याला कोणत्याही गोष्टी मिळवणं साध्य करता येतं, अन्यथा मिळत नाहीत. आणि हे कसं आहे, आताचं जीवन कसं आहे की थोडे पैसे आले लोकांच्याकडे, थोडे पैसे येतात किंवा थोडं नाव झालं, थोडं लोकांना माहिती झालं की घमंड तयार होते लोकांच्या मध्ये, श्रेष्ठता निर्माण होते. मग विनम्रता कुठल्या कुठे बाजूला पडून जाते आणि मग मात्र राहत नाही, ते विनम्रता राहत नाही, घमंड निर्माण झाला की सगळं सुटून जातं. तेच आता काय म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, रामा म्हणे वाट चाली. काय म्हणतात तुकाराम महाराज? मराठी सांगते, वाटेवरच चालताना राम नाम घेतो. आपण चालताना राम नाम घ्या, त्याला प्रत्येक पावल्याबरोबर यज्ञ केल्याचे हे प्राप्त होते. म्हणजे यज्ञ केल्याचे मूल्य प्राप्त होते त्याला. इतकं महत्व आहे ते रामनामाला की आपण प्रत्येक पावलाबरोबर जर राम नाम घेतलं तर आपल्याला यज्ञाचं फळ मिळतं. म्हणजे एवढं महत्वाची रामनामामध्ये ताकद आहे. त्याचं शरीर असतं तीर्थ व्रत याचे माहेरघर आहे, त्याचं शरीर तीर्थ आणि व्रतांचं माहेरघर होतं. जो उद्योगधंदा करीत असताना रामनाम घेतो, रामनामाचा उच्चार करील, त्याला अखंड सुखाची समाधी प्राप्त होते. सतत म्हणजे उद्योगधंदा काम करत असताना त्याला काय होतं, अखंड सुखाची समाधी होते, प्राप्त होते. आणि जो जेवणाच्या वेळी प्रत्येक घासाबरोबर श्रीराम म्हणतो, तो जेवून सुद्धा उपवासी समजावा. म्हणजे जेवताना सुद्धा जो श्रीराम म्हणतो त्याचा उपवास, उपवास म्हणजे कसं, वसती इति उपवास हा, भगवंताच्या सानिध्यात राहणे त्याला उपवास म्हणलेलं आहे. म्हणजे त्यांनी पोटभर जरी जेवला तरी तो भगवंताच्या सानिध्यात असल्यामुळे त्याचा उपवास म्हणजे भगवंताच्या सानिध्यात आहे असं समजावं. रामनाम विषय भोगताना किंवा त्याग करताना सुद्धा, कोणत्याही गोष्टी करताना रामनाम म्हणतो त्याला कर्माचा लेप लागत नाही. त्याला कर्माचा म्हणजे चांगले कर्म केलं, वाईट कर्म केलं, तसं त्याला लेप लागत नाही, त्याला बाधत नाही कोणती कर्म. तुकाराम महाराज म्हणतात की म्हणून जो श्रीरामाचा अखंड जप करतो तो जिवंतपणेच मुक्त आहे, त्याला जिवंतपणेच मोक्ष मिळाल्यासारखं असतं. म्हणून सतत नामाचा जप केला पाहिजे, हे आपण रामचरित्रातून शिकत असतो. तिसरी गोष्ट काय आपण शिकतो, तर स्वतःच्या स्वार्थापेक्षा आपले कर्तव्य नेहमी श्रेष्ठ मानले पाहिजे. आपला स्वार्थ किती, भगवान श्रीरामांना पुरुषोत्तम का म्हणतात, तर श्रीराम उत्तम पुरुष होते, उत्तम पुरुष म्हणून पुरुषोत्तम असं म्हणायचं.
की राजा आणि राणी कसे असले पाहिजेत, तर त्यांचं प्रजेवर प्रजेचा त्यांच्यावर अपार विश्वास असला पाहिजे. मग हा अपार विश्वास जेव्हा कोणी एखाद्याने जरी त्याला बोट लावलं, उदाहरणार्थ श्रीरामांच्या सीतामाईंना सुद्धा एका दोघांनी हा विश्वास दाखवला की सीतामाई आता अशा आहेत तर त्या पवित्र नाहीत म्हणून. म्हणून मग श्रीरामांनी काय केलं, स्वतः हे राजपाट सोडून सीतामाईंच्या बरोबर जंगलात जायला निघाले. पण कधी जाऊ शकतात, जर हे त्यांनी बसलेलं सिंहासन कोणाला ते देऊ शकले तरच ते जाऊ शकतात. त्यांचे छोटे भाऊ त्याला तयार नव्हते की आम्ही सिंहासनावर बसायला तयार नाही. त्यामुळं त्यांचं हे त्यांना आपल्या सिंहासनाचा त्याग करून जंगलात जाता आलं नाही. व ते त्यांना म्हणजे काय की त्यांची जबाबदारी ही श्रेष्ठ वाटली, म्हणून श्रीरामांनी हे दाखवून दिलं की आपली जबाबदारी किती श्रेष्ठ आहे. म्हणून सीतामाईंना जंगलात पाठवलं. आणि मग ते सुद्धा सर्व सुखांचा त्याग करून, ते जसं सीतामाई जंगलामध्ये राहत असतील तसं श्रीराम त्या महालामध्ये राहत होते, तसं खात होते, तसं वागत होते. म्हणजे ते किती एकमेकांची कमिटमेंट योग्य आहे बघा तसं. याच्यामध्ये आपण पाहतो कमिटमेंट म्हटलं की विश्वास नसतो एकमेकांच्या वरती. तसं आता पुढचं आहे सर्वांना मान द्या किंवा सर्वांची इज्जत करा. आता शबरी माता हे रामांना गोड बोर देण्यासाठी शबरी मातांनी काय केलं, प्रत्येक बोर चाखून पाहिलं की हे गोड आहे का, हे तुरट आहे का, हे आंबट आहे का. म्हणजे दुसऱ्या कोणाला किती राग आला असता की बाबा हे चाकलेली बोरं दिली आहेत म्हणून. तर त्याच्यातून रामांनी काय केलं, श्रीरामांनी तर शबरी मातेचा भाव पाहिला की त्यांचा भाव कसा आहे की भगवंताप्रती मला ह्यांना सगळं चांगलं द्यायचंय, हा भाव त्यांनी पाहिला. तसंच पुढचं काय की आपण शिकतो रामचरित्रातून, तर परिवारातील एकता हवीच. परिवार हा एकता जर नसेल आणि जर परिवार तुटला तर तो परिवार मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो. आता आपण पाहतोय किती ठिकाणी किती किती गोष्टी पाहतोय परिवार तुटल्यावरती काय काय होतं ते. तसं राजा दशरथाला 4 मुलं होती. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा होता, प्रत्येकाचं चरित्र वेगळं होतं, तरी पण त्यांच्यामध्ये एकजुटता होती. म्हणजे काय होतं, त्यांचा विश्वास होता एकमेकांवरती. म्हणजे त्यांचे ते नाते सांभाळता, त्यांना नाते सांभाळता यायला पाहिजे होतं. आताच्या काळात कसं झालेलं आहे की मुलांसाठी आई वडिलांना वेळ नसतो. की लहान मुलं असतील तर आई वडील नोकरीला जातात, मुलं कुठेतरी दुसरीकडे सांभाळायला ठेवतात. आणि मग त्यांच्याशी ते कनेक्ट होऊ शकत नाहीत मुलांशी. तेच वृद्ध आई वडिलांच्या बाबतीत आहे की आई वडील वृद्ध झाले की मुलं कुठेतरी त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात किंवा त्यांना त्यांच्यासाठी वेळ देता येत नाही, काढत नाही. मग तेव्हा काय होतं, ते एकमेकांशी कनेक्ट करू शकत नाही. असं म्हणतात आम्ही कनेक्ट करू शकत नाही, कारण ही परिस्थिती काय आपल्या हातात नसते. मला एक डॉक्टर माहिती आहेत पुण्यातले की ज्यांना अॅनास्थेटिस आणि त्यांच्या मिसेस पण गायनेकोलॉजिस्ट वगैरे होत्या. तर त्यांच्या आई जेव्हा बेड रिडन झाल्या तेव्हा त्यांनी घरामध्ये खरं तर आता सहज कोणी पण सेवा करायला मिळतो, 24 तास कोणीही मिळू शकतं. पण त्यांनी तसं ठेवलं नाही. ते म्हणले त्यांनी तरी त्यांची सेवा करायची ना आपण तरी. मग त्यांनी त्यांचे कॉल्स कमी केले. मग आई वडिलांची सगळी जबाबदारी ते दोघं जण नवरा बायको आपापल्या वेळेनुसार पार पाडून ते आपलं व्यवसाय सांभाळत होते. म्हणजे ह्या काळातले ते श्रीरामच म्हटले पाहिजेत. इतकं जबाबदारी सुद्धा कोण पाळत नाही. म्हणजे ही कमिटमेंट जी असते ती फार महत्वाची असते. आणि ही कमिटमेंट जर परिवारात नसेल तर एकमेकांचे गैरसमज होतात. म्हणून आपल्याला काय म्हणायचंय की युअर नेटवर्क, म्हणजे आपलं तुमचं जे आई वडिलांचं कुटुंबाचं जे नेटवर्क आहे, युअर नेटवर्क इज युअर नेट वर्थ. म्हणजे आपल्याला ते संपत्तीपेक्षा जास्त महत्वाचं आहे. आणि वेळेला उपयोगी पडणं एकमेकांचे ही खूप महत्वाचं आहे. आई वडील मैत्री संबंध ह्याच्यामध्ये वेळ देता आला पाहिजे. नाही तर काही काही सारखं निगेटिव्हिटी आणली की कुटुंबाची वाताहत होतेच. म्हणून काय करायचं, परिवारामध्ये त्यांच्या परिवारामध्ये कोणी त्यांना असं लोभ लोभ दाखवू शकत नव्हतं किंवा त्यांना राग किंवा ते विश्वासघात ह्याला त्यांच्या परिवारामध्ये जागा नव्हती. म्हणून तर श्रीराम वनवासात गेल्यावर सुद्धा लक्ष्मण त्यांच्या सोबत गेले वनवासात, आणि त्यांची सेवा करून त्यांची आणि सीतामाईंची सेवा करायचे. भरतानी रामांच्या पादुका घेतल्या आणि त्या सिंहासनावर ठेवून त्यांनी राज्य केले. आणि सध्या तर आपण बघतोच की कधी एकदा जातोय दुसरा भाऊ निघून आणि मी त्याची जागा घेतो असं आहे. आणि हे सध्याचं वेगळं आहे. सध्या आपण पाहतो की काय काय चाललंय, परिवाराचे लगेच तुकडे होतात.
परिवार मोठ्या संकटात सापडतो. मग त्या संकटाचा सामना करणं अवघड होतं. तिसरेच लोक त्याचा फायदा घेऊन जातात. म्हणून काय केलं पाहिजे, आई वडिलांचा पण मान ठेवता आला पाहिजे, आदर करता आला पाहिजे. त्यांना वृद्धाश्रमात नाही ठेवून आपल्या घरामध्ये ठेवून त्यांची सेवा करता आली पाहिजे. हे महत्वाचं या रामायणातून आपण शिकलं. दशरथांनी कैकेयीला वचन दिलं की बाबा तिचं ते वचन पाळण्यासाठी त्यांनी श्रीरामाला सांगितलं. वनवास भोगला श्रीरामांनी, होऊन सांगितलं की मी वनवासाला जातो. तर तेच आपण काय म्हणतो, रघुकुळ रीत ऐसी चली आई, प्राण जाये पर वचन न जाये. म्हणजे रघुकुळाची रीत आहे की एकदा का त्यांनी वचन दिलं की ते पाळायचंच. नेहमी ते कधीच वचन तोडत नव्हते. म्हणूनच ते रघुकुळ रीत ऐसी चली आई, प्राण जाये पर वचन न जाये. नेहमी आणि नेहमी बरोबर किंवा सत्याची कास धरायला आपण शिकायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ बिभीषण, जरी त्यांचा भाऊ रावण हा चुकीच्या दिशेने जात होता तरी त्यांनी रावणाची साथ सोडली आणि रामाच्या बाजूला आले. त्याच्यामुळं खरं तर बिभीषणाला राज्य मिळालंच असतं असंही. रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषणाचाच नंबर होता. परंतु सत्याची कास धरण्यासाठी बिभीषणाने रामाला मदत केली. आणि नेहमी आपली संगत योग्य ठेवता आली पाहिजे. का तर माता कैकेयीने श्रीरामांच्यावर इतकं प्रेम होतं की त्यांच्या मुलांपेक्षा माता कैकेयीचं श्रीरामांच्यावर जास्त प्रेम होतं. पण तरीही मंथरेने जे सांगितलं ते ऐकून त्यांनी श्रीरामांना वनवासात पाठवलं आणि राजपाट भरताला मिळावा म्हणून प्रयत्न केले. पण परंतु जर ही चूक करून नंतर प्रायश्चित करायचं म्हटलं तरी पण आता एकदा श्रीराम गेले ते त्यांचा शब्द पाळायला गेले ते वनवासामध्ये निघून. मग आता कैकेयीला कितीही चुकीचं त्यांच्या प्रायश्चित करायची वेळ आली तरी हिंदी म्हण आहे की अब पछता कर क्या होगा जब चिडिया चुग गई खेत. आता गेली ती, सगळं खाऊन गेली, आता ते पक्षी खाऊन गेले, आता पस्तावा होऊन काय. राम गेले आता वनवासात, आता पस्तावा होऊन काय, आता राम काय परत येणार नाही. म्हणूनच आणि दुसरं ह्याच्यामध्ये माफ करणं आणि बदला घेणं, ह्याच्यामध्ये श्रेष्ठ माफ करणं आहे. बदला घेणं, शूरपणखेचे नाक कापले. मग रावण त्याचा बदला घेण्यासाठी रावणाने काय काय केलं बघितलं पुढे आपण, की एक तर रावणाने ठरवलं की आता मी काय ह्याला माफ करणार नाही, त्याचा विषय साफ करतो. व त्याचा विषय साफ करण्याच्या अगोदर रावणाचाच विषय साफ झाला. मग ते दोनच मार्ग असतात, एक माफ करा, ती विषयाला आहे तिथं थांबवा, किंवा साफ करा. म्हणजे काय होईल त्याच्यामध्ये नाश हा असतोच. त्याच्यामुळे माफ करणं खूप महत्वाचं आहे. हे रामायणातून आपण शिकतो. आणि कधी कधी बाहेरच्या गोष्टी एवढ्या चांगल्या दिसतात, जे डोळ्याला दिसतं ते सगळं सोनं नसतं. असं म्हणतात ना, चकचकीत दिसतं ते सोनं नसतं. तेच आपल्याला रामायणातनं शिकायला मिळतं की अं सीता महाराणींना किती सोनं नाणं किती असेल, पण त्यांना ते सुवर्णमृग दिसला मरीचीचा. तो सुवर्णमृग असा कसा होता सुवर्णमृग, की त्यांनी भ्रामक रूप घेतलेलं होतं सुवर्णमृगाचं मरीचीने. पण त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला तो सुवर्णमृग पाहिजे. आता ही एवढी राजकन्या, एवढी लाडा कोडात ती तिथं वाढलेली, राजमहालात वाढलेली, पण तरीही तिला तिथं सुवर्णमृगाचा मोह झाला आणि त्यामुळं पुढं रामायण घडलं हे आपल्याला माहितच आहे. तसंच आणखी रामायणातून आपण काय करतो तर समस्त जीवजंतू, पशु पक्षी सर्वांप्रती प्रेम प्रेम आणि पर्यावरण संतुलन राखणं किती महत्वाचं आहे हे फार महत्वाचं आहे. कारण की काय आहे, तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. म्हणजे की जर समजा आम्हाला युद्धात वानरांनी मदत केली नसती तर दुसरं कोण करणार होतं. वानरांनी, वानर सेना जंगलामध्ये राहणार, त्यांनी मदत केली रामाला. तसं सीतामाईच्या रक्षणासाठी जटायू धावले. आणि राम सेतू बांधत असताना त्या दगडांच्या मध्ये खारुताई आल्या. खारुताईंनी सुद्धा आपलं त्याच्यामध्ये मोठं योगदान दिलं. हनुमानाने द्रोणागिरी पर्वत संजीवनी गुटीसाठी उचलून आणला, संजीवनी वटीसाठी. की आता ती कुठलं संजीवनी त्यांना ओळखता येईना, म्हणून त्यांनी द्रोणगिरी पर्वत उचलून आणला. म्हणून की हे सगळे जे आहेत पर्यावरणाच्या संतुलनासाठी प्रत्येक जीव जंतूला आपण मान दिला पाहिजे, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, ही शिकवण आपण घेतो रामायणामध्ये. तसेच नारी शक्ती,
स्त्रीकडे खूप अंतर्मनाची शक्ती खूप मोठी असते स्त्रीकडे. जरी बाहेरून ती अबला दिसली, दुर्बल दिसत असली, तरी ती मनाने मात्र खूप खंबीर असते. ते आपण पाहिलेलं आहे. सीता माता किती खंबीरपणे त्या पाहिलेल्या, तिथे रावणाच्या इथं दटून बसलेल्या होत्या की नाही माझे श्रीराम येतील. हा खंबीरपणा महत्वाचा असतो. आपण कितीतरी स्त्री ही आई असते, बहीण असते, माता असते, पत्नी असते, मुलगी असते. ही सर्व ह्याच्यामध्ये आपला रोल म्हणजे आपलं पात्र निभावत असते वेळच्या वेळी. आणखी काय शिकलो आपण रामायणातून? तर अविचाराने काही करू नये. काही करताना सर्वांगाने विचार करावा. अविचाराने काय केलं? सीताहरण केलं, रावणाने सीताहरण केलं. आणि तरी पण अविचाराने केल्यावर काय होतं मग? खूप खूप मोठं पुढे रामायण घडतं. आता परवाचीच गोष्ट आहे. श्रीरामनगर मध्ये आपण ऐकलेलं आहे की श्रीरामनगरामध्ये एक खून झाला. तर असं माझ्या ऐकण्यात आलं की म्हणे तो पैशावरून खून झाला. एका व्यक्तीने दुसऱ्याला पैसे दिले आणि तो परत परत मागत होता पैसे, पण तो देत नव्हता. तर त्याला इतका राग आला, इतका राग आला की त्यांनी त्याला त्याचा खूनच करून टाकला. म्हणजे स्वार्थ किंवा रागाने काय होतं, केलेल्या गोष्टीनं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आता त्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं की नाही. म्हणून रागाने करताना कुठल्याही गोष्टी करू नये. स्वार्थ किंवा रागाने कोणत्याही गोष्टी केल्या की आयुष्य उद्ध्वस्त करतात, हे आपण शिकलो. आणि सतत दुसऱ्यांना मदत करावी, हे पण आपण शिकतो. रामाने सुग्रीवाला मदत केली, शबरी मातेला मदत केली, विभीषणाला मदत केली, अहिल्या मातेला मदत केली, जरायूला मदत केली आणि घेतली पण, त्यांच्याकडून मदत घेतली पण. म्हणजे आपल्यापेक्षा लहान आहे म्हणून त्यांचं घ्यायची नाही असंही नाही. सगळ्यांच्याकडून मदत घेऊन रामाने सीतेला आणलं आणि रावणाचा वध केला. आपल्यापेक्षा लहानांचं आपल्याला रक्षण करता आलं पाहिजे, त्यांना मदत करता आली पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. तसंच मैत्री करताना पण प्रामाणिकपणे डोळे बंद करून मैत्री करता येईल इतकं विश्वासू माणूस पाहिजे. विश्वास ठेवता आला पाहिजे. सुग्रीवांना रामाने मदत केली आणि सुग्रीवाने श्रीरामांना मदत केली आणि दिलेला शब्द पाळला. त्याच्यामुळे मैत्री करताना सुद्धा विश्वास हा किती महत्वाचा आहे ते लक्षात ठेवलं पाहिजे. आपले संबंध श्रेष्ठ ठेवता आले पाहिजेत. म्हणजे कौटुंबिक असो, मैत्रीचे असो, व्यवहारातले असो किंवा कोणतेही संबंध आपल्या मध्ये वैष्णवींचे असो एकमेकींचे, ते आपले संबंध श्रेष्ठ ठेवता आले पाहिजेत. जसे श्रीराम हे श्रेष्ठ पुत्र होते, श्रेष्ठ पती होते, श्रेष्ठ भ्राता होते, श्रेष्ठ जनकल्याणक राजा होते. आणि तसेच भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न हे सुद्धा श्रेष्ठ बंधू होते. हनुमान श्रेष्ठ भक्त, आपण किती वेळा ऐकलेले हनुमानांचं. सुग्रीव प्रिय मित्र होते. तसेच श्रीराम हे एक पत्नीव्रत पण होतं त्यांनी धारण केलेलं. आणि दशरथ महान योद्धा होते, वचनाला जागणारे होते. तसं आपले संबंध नेहमी श्रेष्ठ ठेवता आले पाहिजेत. वाईट कर्म करताना वाईट कर्माचं नेहमी पतनच होत असतं. म्हणून वाईट कर्म करून आपण करता केलं नाही पाहिजे. कधी कधी हारून सुद्धा जिंकायला शिकू शकतो. जटायूनी आपल्याला शिकवलं. जटायूनी सीता मातेला वाचवण्यासाठी लढाई केली, रावणाशी लढाई केली, त्यांचे पंख छाटले गेले, त्यांना प्राण त्यागण्याची वेळ आली. एवढं करून सुद्धा भगवंतांच्या सेवेत राहिले. जटायू भगवंताच्या सेवेत त्यांनी आपलं प्राण लावलं. आणि लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला कधी कधी हे हरून सुद्धा जिंकले, ही महत्वाची, जिंकणं हे महत्वाचं आहे. कारण हारून सुद्धा तर भगवंताच्या सेवेमध्ये आपण प्राण लावलं की आपण हारून सुद्धा जिंकतो. कधी कधी वाईट परिस्थिती इतकी असते की आपण बदलू शकत नाही ही परिस्थिती. म्हणजे आता काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात, तरी पण विश्वास ठेवून जर काम करत राहिलं तर ते पूर्ण होतं. हे कसं कोणी दाखवलं? वानरांनी दाखवून दिलं. तर भारत आणि लंकेदरम्यान त्यांना पूल बांधायचा होता. पहिले ते दगड टाकत होते पूल बांधण्यासाठी, सगळे दगड खाली जाऊन बुडत होते समुद्रात. मग आता काय करायचं त्यांना कळतच नव्हतं. मग जेव्हा त्यांनी काय केलं, सर्व वानरांनी दगड घेतले, त्याच्यावर राम नाम लिहिलं आणि राम नाम लिहिल्यामुळे ते दगड तरंगू लागले. आणि त्याच्यामुळे काय झालं, रामेश्वर पासून श्रीलंकेपर्यंत रामसेतू तयार झाला. आणि म्हणजे त्याच्यासाठी विश्वास किती महत्वाचा आहे, भगवंतांवरचा विश्वास किती महत्वाचा आहे. तो विश्वास आपल्याला ठेवता आला पाहिजे, एकमेकांच्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, तारी ऐसे जड उदकावरी जो दगड. म्हणजे
थोडशी मी अभंगाची सुरुवात करते त्याचं, की दगड सुद्धा तर पाण्यावर तरंगले रामनामाच्या मुळं पाण्यावर दगड सुद्धा तरंगले. तो सर्व सत्याधीश श्रीराम काय करू शकणार नाही. असा सर्व सत्याधीश श्रीराम काय करू शकणार नाही. आपल्याला ह्या भवसागरातून पार करू शकतात, सगळं करू शकतात. त्याच्यामुळे आणि त्यांच्या चरणी लीन होणं हे महत्वाचं आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, तो सर्व सत्याधीश श्रीराम काय करू शकणार नाही, तरी लोक हो तुम्ही त्यांच्या चरणी का लीन होत नाही. आपल्याला एवढं सगळं कळतंय, एवढं आपण रामायण ऐकतो, पाहतो टीव्ही वरती, जाणतो, तरी पण आपण त्यांच्या चरणी लीन होत नाही. गौतम ऋषींच्या शापाने पाषाण झालेल्या अहिल्याचा उद्धार झाला श्रीरामच्या चरण स्पर्शाने. त्यांना पूर्ववत मनुष्य रूप प्राप्त झालं. तेच म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, श्रीरामाने वानरांच्या हातून रावणाच्या लंकेचा विध्वंस केला. म्हणजे रावण असुर सर्वश्रेष्ठ, त्यांच्याकडे रावण सर्वश्रेष्ठ महायोद्धा, महाधुरंधर, महापराक्रमी, प्रकांड पंडित, त्याच्याकडे किती मोठे योद्धे होते. तर तरी पण वानरांसारख्या कुठं तुच्छ जीवाच्या हातून त्यांनी लंकेचा विध्वंस केला. आणि बघा मग राम किती सामर्थ्यवान असतील. तेव्हा हे आहे, हे रामायणातून आपण शिकतो आणि रामाच्यावर विश्वास टाकायला आपण शिकलं पाहिजे. आणि सर्वात शेवटी की आपलं रहस्य कोणाला सांगू नये. की म्हणतात की जेव्हा रावण युद्ध चालू होतं, तेव्हा रावणाचं शिरच्छेद करत होते. आपल्याला माहिती रावणाला दशमुख म्हणायचे, दशानन म्हणायचे रावणाला. त्यांना 10 मुख होती, 10 डोकी होती. ते रावणाचं शिरच्छेद करायचं, केलं तरी परत जोडलं जायचं, केलं एक शिरच्छेद केलं तरी परत जोडलं जायचं. रावणाचा वध काही होत नव्हता. रावणाचा मृत्यू कशात आहे हे बिभीषणाला माहिती होतं, की रावणाचा मृत्यू त्याच्या नाभीमध्ये आहे. हे रहस्य रावणाने कधीतरी आपल्या भावाला बिभीषणाला सांगितलं असलं पाहिजे. मग ते बिभीषणाने रामांना सांगितल्यावर रामांनी त्या ठिकाणी बाण मारला असता रावणाचा वध झाला. म्हणून काय म्हटलंय की आपलं जे रहस्य आहे अगदी आतलं गुपित असतं, ते कोणाला सांगू नये, असं आपण थोडक्यामध्ये हे रामायणातून शिकतो. हनुमानजींच्याकडून काय शिकतो, की त्यांचा अट्टल विश्वास, रामावरती अट्टल विश्वास, जे राम सांगतील ते करायचं. आणि आत्मसमर्पण किती महत्वाचं होतं, ते फार महत्वाचं आहे. हे आपल्याला हनुमानजी सारखं जेव्हा आपण विश्वास दाखवू, तेव्हा आपल्याला काय काय होईल. बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं, चरण की धूल ले लूं मैं, मेरे भगवान आए हैं. सर्वांच्या घरी अशीच प्रार्थना करा, श्रीराम येतील. धन्यवाद सर्वांनी ऐकून घेतल्यावर. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हा माताजी, थांबा मी करते. थँक्यू. आज काय म्हणतात त्याला, अलभ्य लाभ होता रामनवमी आणि तुमच्याकडून मस्त एकदम सगळं ऐकत ऐकत हे करायच्या प्रभू श्रीरामांच्या क्वालिटीज आणि कसं कनेक्ट करायचं सगळं खूप छान माताजी. थँक्यू सो मच. खूप आवडले सगळ्यांना. ऑलरेडी देर आर सो मेनी मेसेजेस. हो सो का? थँक्यू. येस. तर कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा माताजींना. थँक्यू माताजी. थँक्यू. मी हे कर, तुम्ही एकदा फक्त तुम्हाला अनम्यूट करावं लागेल. हा येस. कृष्ण. आज मस्त योग आला तुमचा, बुधवार, श्री हो तुलसी ना, ते माताजी आणि काल रामनवमी. सांगितलं, काल सांगितलं संदिनी शक्ती माताजींनी. रेकॉर्डिंग बंद करा ना माताजी. बंद करू? रेकॉर्डिंग बंद. हे कशाला?